काल परवा माझ्या एका मित्राचा फोन आलेला की त्याला एक प्रश्न होता. अरे म्हणले, नोकरी करून आता कंटाळलोय, पैसे कमवून पण झालेत, आणि माझ्या डोक्यात एक आयडिया बोलला गेली 3-4 वर्ष. मी तिला त्याला इम्प्लिमेंट करायचंय, फक्त कसं करायचंय त्यात तुझं गायडन्स पाहिजे म्हणले, तू सांग. तर त्याचं म्हणणं असं की मला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालू करायचंय मुंबईमध्ये आणि मी जागा बघतोय. म्हणलं चल ठीक आहे. आता म्हणे ती जागा शोधायला जरा मला जड चाललंय. त्याला माझं उत्तर एकच होतं, तुला मॅन्युफॅक्चरिंग करायची आहे, तुला मुंबईमध्ये जागा जरा अडचण येते, मग तुला उद्या लेबरचा पण अडचण येणार. एक काम कर ना दाद्या, तू थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग का करत नाहीस? तू म्हणे अरे हे पण ऑप्शन चांगलं आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगच करायचं आहे ना, तर या मॉडेलमध्ये तुम्ही जरा जा. याला म्हणायचं थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग. आणि याच्यामध्ये केलं असं जातं की आपल्या स्वतःचा प्लांट नसतो, आपले स्वतःचे लेबर नसतात, आपली स्वतःची मशीन्स नसते, आपला फक्त असतो ब्रँड. आणि तो ब्रँड आपण इतरांच्या फॅक्टरीमधून बनवून घ्यायचा असतो. तर तुम्हाला उद्या जर कुठल्याही प्रकाराने मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल तर इतर कुठल्याही प्रकारच्या भानगडीत जाऊ नका. आपला ब्रँड फक्त रजिस्टर करा आणि कॉम्पिटेबल किंवा जो मॅन्युफॅक्चरर तुम्हाला तुमच्या क्वालिटीचा प्रॉडक्ट बनवू शकेल अशा मॅन्युफॅक्चररकडे जाऊन आपला माल बनवून घ्या. तुम्हाला फक्त मार्केट करायचं आहे आणि तुम्हाला फक्त मार्केटमध्ये धुवा धुवा करायचा आहे. राईट.